ग्रामपंचायत ना ग्राम सभा करता जमेल सर्व गावकरीसले म्हणा राम राम. मंडळी हो, आज आपला ग्रामपंचायतनी 5वी ग्रामसभा जमेल सर्व नागरिकासले म्हणी विनंती शे की ज्यासले काही अडचणी होतील, काही समस्या होई तेसने आडे एक एक कैसन मांडाना समस्यासनं निराकरण समाधान करानं काम आमनं शे. कारण तुम्ही आमले निवडी देल शे. बाजूल बडेल शेतच आपला ग्रामपंचायत ना ग्रामसेवक साहेब तथा बडेल शेतच खुर्चीवर वार्ड क्रमांक 1 ना ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ, वार्ड क्रमांक 2 ना सदस्य, वार्ड क्रमांक 3 ना सदस्य तेसना वार्ड मा कथा जपी जाय शेतच काही माहिती नाही. असो, ग्रामपंचायत नी ग्रामसभा सुरू करा मंडळी हो. सरपंच साहेब, खरं तर ग्रामसभा आहे गाव मधला विकास कामेसना लेखा जोखा लेवान करता रास. पण माले काही तुमना 5 वरीस ना या कार्यकाळ मा एक भी विकास काम काही दिखणं नाही. दूर दूर लगून देखाना प्रयत्न करा पण काही विकास दिखीन राहीना. एकच माणूस होता मंगला गली मा विकास नाव ना, तो भी 4 महिना जाय ना गावना बाहेर चांगला जायले. सरपंच साहेब, कथा आहेत कामे, कथा आहे विकास दखाना माले. विकास नाव आहे किसन आणि गावना विकास द किसन मालते वरी सुई घ्या. सरपंच साहेब, जसा 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 विकास ना दुष्काळ पडी जायले. कोण आहे हा बेवड्या, काढा याला बाहेर. कोण आहे हा बेवड्या, काढा याला बाहेर. विसरले का सरपंच साहेब, सकाळी सकाळी माझ्या चपटीमधून अर्धी चपटी मारली आणि मला बेवड्या म्हणताय. वा रे दुनिया. अरे नाना, जाऊ दे भाऊ, जाऊ दे, नको संताप करू, बट खाले. आमले खाले बसाडण करताच ते आम्ही तुमले निवडी देतो ग्रामपंचायत वर. हा, खरं बोला ना सक्की मायले रागेस. काय बोलणं ते बट खाले, काय बोलणं का बट खाले, चक माराल बट खाले. काय गेली भी तरी शिलगावास ने तू रे, मला चातळा मा ठोकाय राही ना ती गेली रे तुनी रे ती शिलगावना खाले रे. तू कुठे मरी चालणार रे? हा, इथलीची गेली लागीच आणि तुले कुठे बोके परी घ्यात. नाही सरपंच साहेब, म्हणे तक्रार अशी आहे, माले लागा होती मना घरनी चतुर्सीमा, म्हणे जागा आहे घरनी तिने चतुर्सीमा पाय होती. पूर्वले कोण रास, पश्चिमले कोण रास, उत्तरेला रस्ता, दक्षिणेला घर, काय ते लागा होतं माले. मग ते कोण बनावस? ग्रामसेवक. मग ग्रामसेवक महिना मा 4 दिन येस, कवय येस नि कवय चांगला असते ते थांग पत्ता बी लागत नाही. तिथं गोटण्यारीच शे. मग यानावर काय निर्णय देतस तुम्ही आते माले सांगा दे. कवय येस नि कवय चांगला ग्रामसेवक थांग पत्ता बी लागत नाही असं. मग मी येवा नंतर का दवंडी पिटत जाऊ गाव मा? मी येले रे, मी येले रे. मला वार ठरी जायलेत ना त्या दिन मी बरोबर येस. ठरेल वार ना दिन येतस ते बी महिना मा 4च सावा आणि इतर वारच ना दिन. इतर दिन कथा जातस गाल्लेर? हा, का नाशिकले कुंभमेळा मा जाता हो तुम्ही? हा, अरे रोज पाहिजे तुम्ही हजर, शासनना पगार लेतस. हा मंडळी हो, बडा जमेल लोकेसले माल जागरूक कर रहे आणि या समोर पटेल सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यासले सांगणं जे की समाज मंदिर बांध 4 पायऱ्यासना वट्टा बांधाना ठरेल होतं, नियोजन होतं. तडे 3च पायऱ्यासना वट्टा बांधा. आमना मांगला गलीमा स्लॅब टाकाना होता, 15 फूट चौडाना स्लॅब होता, 12.5 फूटच स्लॅब होता. इनमिन अंडरग्राउंड गटार बांधली होती. तडे 4 बोट चर होता स्लॅब ना वतनारा, 2च बोट ना स्लॅब होता. हा, म्हणजे तुम्ही सिमेंट, रेती, दगडी इटा बी पुरण्यात नाही का तुमले खावाले? हा, त्या बी काय घ्यात बाई, इथलं बरं पची असाल तुमले. हा, हे सोनू दादा, मला असे वाटते की देवाने या लोकांना वेगळ्याच पद्धतीने बनवलेले असेल, घडलेले असेल. बहुधा यांची पचनशक्ती खूप मजबूत असेल, म्हणून तर दगड, विटा, रेती सुद्धा हे पचवू शकतात. अद्भुत व्यक्ती आहे ते. सोनू बेटा नाराज आहे तू?
नको बेटा नको. हा संध्याकाळी इलाईस घर आपण बोलचाल करलीच होता भो. सगळ्या ना तक्रारीचं समाधान हो जाई. टेन्शन लिहू नका मंडळी हो. संध्याकाळी घर काय लिहू मी? हा जे बोलणं मी ते ग्रामसभा मा 4 लोकेस मा बोला. घरी सण कोपरा मा बोलणं म्हणजे साठव लोटांना कामरास. आणि त्या नामातला मी नाहीये. समजत का? अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेले माझे बालमित्रांनो. ओ काकाना अराडे का भाषण दे रहा तू 26 जानेवारी 15 ऑगस्ट ना. अध्यक्ष महाशय तुम्ही काय अडचण आहे काय समस्या आहे शिरी सांग ना काका नो. सरपंच साहेब आणि ग्रामसेवक साहेब माझी आपणास विनंती आहे. माझे जे घर आहे त्या घराच्या जोगे एक गटार आहे. त्या गटारमध्ये कोणी कचोकड्याच्या थैल्या टाकतं, कोणी सडेल बटाटा टाकतं, तर कोणी सडेल टमाटा टाकतं. त्याच्यामुळे गटार ब्लॉक झालेली आहे. तिच्यामध्ये इतकं पाणी जमलेलं आहे तर नाही साधं काम. माझ्या अंगावर माझ्यासारखे 50 जरी ठेवून दिले ना तरी